बरोबर 5 एकराचं नुकसान झालंय, 2.5 हेक्टर 2 हेक्टरचं नुकसान झालं. त्याच्यामुळे वडिलांना ती छातीवर दबाव आला आणि म्हणले घरी केलाय ऊस, एवढा खर्च झाला आणि ती आजारी नसताना पण हृदयविकाराचा झटका येऊन ती निधन झाले. त्यांचे झोपत नव्हते, अक्षरशः 4-5 2-2 3-3 दिवस झोपत नव्हते. सारखं की माझं ऊसाचं असं झालं, सारखं टेन्शन मध्ये होते, चिंतेत होते वडील. त्या चिंतेतनं या सर्व हृदयविकाराचा झटका आला. असे होते, कुणी आले रस्त्याला, तलाठी आलं, सर्कल आलं की आमच्या एवढं नुकसानाचे भरपाई द्या असं सारखं म्हणायचं वडील. कोणी बी आलं, तहसीलदार मॅडम आल्या की सारखं मॅडमकडे जायचं की आमचे एवढं शेतीचं नुकसानाची भरपाई मागणी करायची सारखं सतत. आजीदादा आले तरी आजीदादाकडे गेले, बोलले की बा आमचे एवढी नुकसान झाली असं बोलत होते. कर्ज जास्त झालं, मुलांना कर्ज कसं फेडायचं, काय करायचं, खर्च जास्त झाला ऊसाला की सारखं 3 महापुरात ऊस पाण्यात होता अक्षरशः. आपण निलेश गावातल्या एका शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेनं म्हणजे त्यांचा ऊस पाण्याखाली गेला होता, जो सीना नदीला पूर आला होता. त्यात सीना नदीला आलेल्या पुरात त्यांचा ऊस पाण्याखाली गेला आणि त्याच आर्थिक विवंचनेनं नारायण सखाराम जाधव यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचे जे सुपुत्र आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काका, तुमचं नाव काय? माझं नाव आदिनाथ नारायण जाधव. नेमकं वडिलांना काय झालं? वडली आजारी नव्हते, काही नाही, पण ही महापूर आला त्यात आमचे बरोबर 5 एकराचं नुकसान झालंय, 2.5 हेक्टर 2 हेक्टरचं नुकसान झालं. त्याच्यामुळे वडिलांना ती छातीवर दबाव आला आणि म्हणले घरी केलाय ऊस, एवढा खर्च झाला आणि ती आजारी नसताना पण हृदयविकाराचा झटका येऊन ती निधन झाले त्यांचे. तर आपल्यासोबत त्यांचे दुसरे सुपुत्र आहेत. रानात काय लावलं होतं नेमकं? ऊस. माझं नाव संजय नारायण जाधव. माझे वडील जे थोरल्या भावाने माझ्या घरीच ऊस केलता, खर्च भरपूर झाला म्हणून सारखं वडील चिंतेत होतं. महापूर आल्यापासून ते गोळ्या बी काही टायमावर भेटले नाहीत, त्यामुळे ते सारखे आर्थिक विवेचनेतनं त्यांच्या हृदयविकाराने निधन झाले. 3.5 एकर ऊस होता. मग 5 एकर. आणि त्याला खर्च किती आला होता एकूण? मग खर्च 3-3.5 लाख खर्च आला. काय कर्ज काढलं होतं त्यासाठी? काय हो, कर्ज किती होत? कर्ज आता सध्या तेवढं 3 लाख कर्जच काढलं. सगळं सोसायटी काढली होती ऊसाव, बाहेरच्या लोकांचं कर्ज. आणि हा, किती 5-7 लाख कर्ज आहे वडला. आणि मग किती दिवस नेमका तुमचा ऊस किती दिवस पाण्याखाली होता? ऊस 3 वेळेस महापूर आला, 3 वेळेस ऊस पाण्याखाली होता. अक्षरशः ऊसातनं पाणी वाहत होत, नदीच पुरच. खाली माती बसते, नुसतं वाढ दिसतंय वर, नुसतं खाली सगळी ऊसात माती बसते, गाळ बसलाय, पुरा गाळ बसलाय त्याच्यात. आणि मग कोण पंचनाम्याला आलं होतं का नव्हतं? आलते, जयंत पाटील आलते, शासकीय कर्मचारी कोण आले होते, त्यांनी पंचनामा केला का? तलाठी सर्कल आलते ना, त्यांनी केलाय पंचनामा. मदत मिळेल तुम्हाला अजून तर? मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की दिवाळीपूर्वी आपण सगळ्यांच्या खात्यात मदत वितरित करू, म्हणजे तुम्हाला मदत मिळेल? नाही, मदत नाही, काही नाही, आणि काहीच नाही. मदतीच्या पायी तर असं झालंय ना, मदत मिळाली नाही म्हणूनच त्याच आर्थिक विवंचनेत होती की कर्ज कसं फेडायचं. त्याच्यामुळे वडील झोपत नव्हते, अक्षरशः 4-5 2-2 3-3 दिवस झोपत नव्हते. सारखं
की माझं ऊसाचं असं झालं, सारखं टेन्शन मध्ये होते, चिंतेत होते वडील सारखं. त्या चिंतेतनं ह्या सर्व दैवकाराचा झटका आला. कर्ज जास्त झालं, मुलांना कर्ज कसं फेडायचं, काय करायचं, खर्च जास्त झाला ऊसाला, की सारखं तिन्ही महापुरात ऊस पाण्यात होता अक्षरशः. घरात पाणी होतं, घरात पण पाणी घुसलं होतं. त्याच्यामुळं मग तर जास्तच हे झालं. घरातलं किती नुकसान झालं तुमचं काय? घरातलं झालं नुकसान बरंच. मग इथनं त्यांना दुसरीकडे स्थलांतर केलं करमाळ्यात. मग तिथं तिथं होते आमचे बरं. आई वडीलच तुम्ही बाहेर होते. असता? मी बाहेर असतो, मी पुण्याला असतो, भाऊ बारामतीला असतो. हो. तर गंभीर परिस्थिती आणि अजूनही मदत न मिळाल्याने आर्थिक विवंचनेतनं त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालेलं आहे. सरकारकडे तुमची नेमकी काय मागणी आहे आता? सरकारकडे नेमकी मागणी आता जेवढं आमचं हे आहे ना, ऊसाचं नुकसान झालं तेवढं ही द्यावं, नाही कर्जमाफी तरी हो. पीक विमा काढलेला का मग? पीक विमा नाही काढलाय. पीक विमा नाही. वर्ग 2 आहे ना, वर्ग 2 नाही नाही वर्ग 2. हा, पीक विमा मिळत नाही, वर्ग 2 जमीन. ऊस जायला आला होता का नुसताच लावलेला? झाला. होय. आता ह्या सीझनला जाणार होता. सीझनला जाणार आता चालू झाला. तोड आलीच असते आता. आता चालू आता बघा ना ऊसाचं कारखाना चालू आहे. चालूच होणार ना. आता बघा ऊसाच्या ह्याच्यात गाळ आहे, पूर्ण भरलेला गाळ आहे. ऊसाचं एवढं नुकसान झालेलं. आता ते गाळ आहे म्हणजे काळी माती तर तुमची वाहून गेली बऱ्यापैकी, आणि आता जो गाळ आहे त्यानंतर आता काय पीक उभा आहे म्हणजे तिथे पीक यायचं काय नाही. वाळूच आली त्याच्यामुळे तिथं काय पेरायचं ह्याचा विषयच नाही. नदीच्या कडेला जमीन असल्यामुळे काही संबंधच नाही. आता ती काढावं लागेल बाजूला, त्याला खर्च आहे भरपूर. आता ते परत ते काळी माती टाकावं लागेल. ती रेती आहे ते त्याच्यावर काळी माती टाकावं लागेल, त्याचा खर्च वेगळा. जर तुमचं आता नुकसान झाले ते वेगळं. त्याच ह्यातनं तुमच्या वडिलांचं निधन झालं तर परिस्थिती एकदम गंभीर आहे सध्या ग्रामीण भागात. एकदम परिस्थिती वडील असे होते, कुणी आले रस्त्याला, तलाठी आले, सर्कल आलं की आमच्या एवढं नुकसानाची भरपाई द्या असं सारखं म्हणायचं वडील. कोणी बी आलं, तहसीलदार मॅडम आल्या की सारखं मॅडम कडे जायचं की आमचे एवढं शेतीचं नुकसानाची भरपाई मागणी करायची सारखं सतत. आजीदादा आले तरी आजीदादाकडे गेले, बोलले की बा आमचे एवढी एवढी नुकसान झाली असं बोलत होते. त्यांची एक म्हणजे जे आपलं पीक गेले त्याची तळमळ त्यांच्या मनात होती की भरपूर तळमळ इतकी होती की माझ्या पोरांना इतका खर्च केला, ते सारखं चिंतेतच होते वडील. ग्रामीण भागात एकदम सीनाकाठचा जो परिसर आहे तिथे एकदम परिस्थिती गंभीर आहे आणि सरकारने याची खरं तर गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर यांना मदत दिली पाहिजे. नाहीतर आज जे नारायण जाधव आहेत त्यांचा मृत्यू झाला, भविष्यात शेतकऱ्यांनी सुद्धा असे मोठं म्हणजे टेन्शन कुठलंही पाऊल उचलू नये किंवा त्यांनाही अशी परिस्थिती गंभीर परिस्थिती सामोरं जाऊ नये यासाठी सरकारनं लवकरात लवकर पावले उचलली पाहिजे.